मुंबईचा विकास झपाट्याने होतोय आणि अधिक गतिमान होतोय आणि याला अधिक गतिशील बनवण्यासाठी MMRDA कडून मेट्रोचं जाळं हे मुंबईमध्ये विस्तारित करण्यात येते। त्यापैकी एक टप्पा म्हणजे मेट्रो 2B ची पिवळी मार्गिका। मानखुर्द चेंबूर अशा हार्बर लाईनला जोडणारी ही मार्गिका आहे आणि त्याचं लोकार्पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आता या मेट्रो मार्गिकेचं तिकीट दर नेमकं किती असणार आहे, कोणकोणती स्थानकं आहेत, किती किलोमीटर लांबीचा हा प्रवास असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात लोकमत मुंबई। एकूण 5.6 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग 2B पिवळ्या मार्गिकेचा टप्पा हा सुरू करण्यात आलेला आहे। एकूण संपूर्ण टप्पा हा अधिक मोठा आहे आणि त्यामध्ये 22 स्थानके येणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये ज्याचं लोकार्पण झालेलं आहे यामध्ये 5 स्थानके येतात। एकूण जे आहे कशा प्रकारे ही स्थानकं आहेत, यांची नावं काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। यातील पहिलं स्थानक आहे ते म्हणजे देशभक्त MG आचार्य उद्यान डायमंड गार्डन चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज चौक चेंबूर, देवनार, मानखुर्द, महाराष्ट्र नगर मंडाळे अशी 5 स्थानकं आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रवासादरम्यान जर तुम्ही रस्ते वाहतुकीने गेलात तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागतो रस्ते वाहतुकीच्या वेळेस। मात्र या मेट्रो मार्गिकेमुळे काहीसा हा प्रवास अतिशय जलद आणि कमी वेळेत होऊ शकतो। आपण पाहिलं तर 10 ते 15 मिनिटांमध्ये हा प्रवास होण्याची शक्यता आहे। एकंदरीत याचं तिकीट दर किती आहे असा प्रश्न प्रत्येकाला पडतो, कारण की आपण पाहिलं तर संपूर्णतः वातानुकूलित ही मेट्रो असते आणि त्यामुळे तिकीट दर हे मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे आहेत का हा प्रश्न नेहमी भेडसावत असतो। त्यापैकी माहितीनुसार तिकीट दर हे किमान भाडं 10 पासून सुरू होणार आहे, 10 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत याचं भाडं जाण्याची शक्यता आहे। मात्र कुठेतरी अधिक जलद गतीने असेल प्रवास करणं असेल, यासह वातानुकूलित प्रवास करणं असेल, हा या मेट्रो मार्गिकेमधून प्रवास तुम्हाला अनुभवता येणार आहे आणि त्यानुसार त्याचे पुढील टप्पे देखील हळूहळू 2027 पर्यंत कार्यान्वित करण्याचा उद्देश हा मुंबई महानगर प्राधिकरणाचा असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण जे हार्बर लाईनला जोडणारी ही मार्गिका आहे, पहिलीच मुंबईमध्ये ही हार्बर लाईनला जोडणारी पिवळी मार्गिका मेट्रो 2B ही असणार आहे आणि त्यामुळे हार्बर लाईनवर किंवा या मार्गावर वास्तव्य असणारे मुंबईकर जे आहे त्यांच्यासाठी ही मेट्रो मार्गिका अतिशय सोयीस्कर ठरेल हे मात्र निश्चितच। आता पुढे कशा प्रकारे या मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यात येतो, आणखी किती टप्पे कधीपर्यंत सुरू होतील याचे अपडेट वेळोवेळी आपण जाणून घेत राहणार आहोत। यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा।